नमस्कार. मी तेजा पारुंडेकर, कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझा की नाही कालचा जो व्हिडिओ होता की 15 जणांसाठी महालक्ष्मीच्या महाप्रसादाची तयारी कशी कराल, आपण कुठल्या कुठल्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, गोड पदार्थ असं सगळं करणार आहोत, म्हणजे कालवणं हे कसं करणार आहोत आणि त्यासाठी काय काय शिधा लागेल, काय काय भाज्या लागतील, असा तो व्हिडिओ होता. असा हा पूर्ण आपण प्रसादाचं ताट वाढलेलं आहे. गोविंद विड्याची पण रेसिपी मी टाकली आहे बरं का, कसा करायचा ते. चला तर सुरू करूयात. काल मी साधारण 4-5 वाट्या कणिक आणि 2-3 वाट्या मैदा असं एकत्र चाळून ठेवून दिलं होतं. तसंच 5 वाट्या मी हरभऱ्याची डाळ वेगळी वेगळी काढून ठेवली होती. खोबऱ्याचे काप करून ठेवले होते. दाणे भाजून ठेवले होते. हरभरा डाळ थोडीशी बाजूला काढून ठेवलेली होती. नंतर दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कूट, तिळकूट, दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे हे सगळं बाजूला करून ठेवलेलं होतं. आता सकाळी उठल्यावर स्वयंपाकघर स्वच्छ झाडून पुसून घेतलेलं आहे. ओटा स्वच्छ साफ केलेला आहे आणि आपण गॅसला नमस्कार करून आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चण्याची डाळ जी 1 वाटी बाजूला काढली होती ती स्वच्छ धुवून आता आपण ती भिजत घालूयात. नंतर 4 वाट्या चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून स्वच्छ धुवून ती आता आपण उकडायला ठेवून देऊयात. त्याच्यात भरपूर पाणी घालते. जास्त पाणी झालं तरी हरकत नाही, ते आपल्याला कटासाठी वापरता येईल. त्याच्यात थोडीशी हळद घालून मोठ्या कुकरमध्ये मी ती आता उकडायला ठेवलेलं आहे एका गॅसवर. दुसरं म्हणजे अळूची पानं घेतली आहेत, त्याची देठं काढून त्याचे तुकडे करून घेऊयात. अळूच्या भाजीसाठी आपल्याला पानं पण चिरून घ्यायची आहेत आणि अशी देठं बाजूला काढून ते पण चिरले. एका स्टीलच्या स्वच्छ कुकरमध्ये ते सगळं घातलं. त्याच्यामध्ये आता काय काय गोष्टी घालायच्या. 1 चमचाभर मेथ्या घातल्या. नंतर एक 10-15 कढीलिंबाची पानं घातली. त्यानंतर आपण एक 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे त्याच्यात घातले. त्यात खूप छान त्याचा स्वाद येतो. 1-2 वाट्या पाणी घालून हे कुकर आपण एकीकडे लावून ठेवला. तिसरं आपण महत्त्वाचं काम करायचं आहे. 5-7 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. आता आपण अळूच्या वड्यांची तयारी करतो. याच्यासाठी 3 ते 4 वाट्या मी बेसन घेतलं. त्यात हळद, हिंग, नंतर 1 चमचा मी बडीशोप त्याच्यात घातली. 1 चमचा धनेपूड घातली. मीठ म्हणजे आपलं काळं मीठ घातलं. अर्धा चमचा जिरेपूड. मिरचीचे फ्लेक्स घातले मी, मला ते आवडतात. तिखट घातलं. तीळ घातले भरपूर. आणि आता हे आपण छान कालवून घेऊ. त्याच्यात साधं मीठ घातलं आणि आता हे कालवून घेऊयात. पण त्याआधी हे जे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, चिंच आणि गूळ, तो भरपूर घालूयात त्याच्यात. हा चिंचेचा कोळ करून ठेवला होता. 1 वाटी चिंच आणि गूळ, त्यात थोडंसं पाणी आणि घालून आपण सारखं करणार आहोत. पण त्याआधी त्याच्यात मी साधारण अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. म्हणजे त्याने ती छान कुडकुडीत होईल. आता हे सगळं आपण कालवून त्याची पेस्ट करूयात. आता ही पेस्ट झालेली आहे. आता ही आपण पानांना लावून त्याचे रोल करूयात आणि ते उकडायला ठेवूयात. ही लाल देठाची आळू आहे, त्याची मधली जी भाग असतो तो खूप कडक असतो. तो पहिल्यांदा मी लाटण्याने लाटून मऊ करून घेतला आणि मग त्याच्यावर आता आपण हे लावून घेऊयात. 2-3 पानं एकावर एक ठेवायची, त्याची गुंडाळी करायची आणि मग ते आपण उकडायला ठेवूयात. आहे अशा पद्धतीने आपण लावून घेतलेलं आहे सगळं. आता त्याची आपण गुंडाळी करूयात. असं केलं की ते बाहेर येत नाही. अशा 2 गुंडाळ्या म्हणजे साधारण 7 पानं मी घेतली. मोठ्या पातेल्यात चाळणी ठेवली, त्याच्यावर हे ठेवले. उरलेलं सारण त्याला आपण लावून टाकूयात आणि झाकण ठेवूयात. आता आपण पुरण बघूयात. पुरण एकीकडे छान शिजलेलं आहे. आळू आपण उकळायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण पुरण उपसून घेऊया. एका पातेल्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर ही सगळी आपण डाळ काढूयात, म्हणजे आपल्याला खाली कट मिळेल. एक 10-15 मिनिटाने हे बघूयात आपण. आहे खाली कट आहे
आणि वरची डाळ आता आपण शिजवून घेऊयात पुरण साखर घालून. आता ह्याच्यात आपण निम्मी गूळ आणि निम्मी साखर, तर पहिल्यांदी 2 वाट्या आपण साखर घालूयात आणि 2 वाट्या गूळ घालूयात. ओके. आता आपण हे चांगलं हलवून शिजायला ठेवून देऊयात. एक 5-10 मिनटात गूळ आणि साखर विरघळेल आणि हे जे मिश्रण आहे हे सैल होईल. पण ते आपण तसंच आहे ना, तसंच आपण ते हलवत राहायचं आहे कंटिन्युअस, खाली लागू द्यायचं नाही आहे. आणि एक 10 ते 15 मिनटात ते हळूहळू घट्ट होईल. तोपर्यंत एकीकडे मिरच्या आणि आलं आपण साफ करून ते आपण बारीक करून ठेवू वेगळं वेगळं. नंतर कढीलिंब आपण घेऊन ठेवलेलं आहे. एक 5-6 लिंब मी बारीक चिरून ठेवलेली आहेत. एक वाटीभर चिंच आणि 1-2 वाट्या गूळ असं एकत्र करून त्याचा मी चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे. भाज्यांमध्ये एक फ्लॉवरचा गड्डा चिरलेला आहे. मगाची जी आळूची पानं होती 7-8 ती घेतलेली आहेत. टोमॅटो बारीक चिरलेला आहे. आळूही नाही हे बघायला पाहिजे, छोटे छोटे आळे असतात. भेंडी पाव किलो, 1 वाटी दही, हे आंबट आहे जरा. कोबी एक तो पण छोटा गड्डा घेतला आहे. 4 बटाटे मध्यम आकाराचे, हे मगाचा कट आपण जो काढला होता तो, आणि उसळ असं सगळं ठेवलेलं आहे. आपला मसाल्याचा डबा तयार आहे. आपलं तिखटा मिठाचं पाळं तयार आहे. नंतर कालच दाण्याचा कूट, तिळकूट, खोबऱ्याचा कूट, खोबऱ्याचे तुकडे, दाण्याचे तुकडे, हरभऱ्याची डाळ हे सगळं बाजूला काढून ठेवलं होतं. दाण्याचा कूट भरपूर करून ठेवलेला होता, कारण आज आपल्याला आता ब्रेकफास्टला पहिल्यांदा खिचडी करायची आहे. आता आपण खिचडी करून घेऊ. पण त्याआधी दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे मी भिजत घातलेले आहेत आणि दुसऱ्या वाटीत दाणे, हरभऱ्याची डाळ आणि खोबऱ्याचे तुकडे भिजत घातलेले आहेत. 1 वाटी चणा डाळ पण मी भिजत खिचडी करून घेऊयात. तूप, जिरे आणि मिरची, हे मिरचीचे तुकडे परतून घेऊयात चांगले. 2 मध्यम आकाराचे बटाटे मी साल काढून किसून घेतले आणि छान एकदम पिळून घेतले. ते पण मी ह्याच्यात घालणार आहे, कारण ते आज माझी लेक येणार आहे तर तिला ते हलवून घेऊयात व्यवस्थित. आता त्यात 2 मोठे चमचे, 3 मोठे चमचे दाण्याचा कूट घालूयात आणि साबुदाणा घालूयात. घरात एक 5-6 माणसं आहेत आणि आयत्या वेळेला कुणी आलं तर अशा हिशोबाने 3 वाट्या मी साबुदाणा भिजत घातला होता. त्यात आता चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर घालून मस्त दणकून वाफ आणूयात. त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते. घाई आहे म्हणून एरवी मी फारसं झाकण ठेवत नाही. छान झाली खिचडी. आता ही मी सर्व करते. आता ना आपलं पुरण घट्ट होतं आहे. त्यात एक 15-20 वेलदोड्याची पावडर आणि एक अर्धा पाऊण जायफळ त्याची किसून ते आपण त्याच्यात घालूया. व्यवस्थित हलवून घेऊयात. एक 10 मिनटाने ते अशा पद्धतीने घट्ट होतं आणि त्याच्यात आपण जर उचटणं जे आहे ते उभं ठेवलं आणि ते जर पडलं नाही तर आपलं पुरण झालेलं आहे. बटाटे पण उकडलेले आहेत, ते गार झाले की सोलून चिरून ठेवूयात. आणि ना हे माझ्याकडे जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचं पुरणाचं यंत्र आहे, त्याच्यात मी पुरण बारीक करते. ते आपण आता अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात. आहे ना छान आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण जी कणिक आणि मैदा एकत्र केलेला आहे की नाही, साधारण 3 वाट्या कणिक असेल, 2 वाट्या मैदा असेल आणि एक 2-3 चमचे व्यवस्थित तेल घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि ही कणिक आता आपण छान मळून घेऊयात. ही कणिक ना सैल जरा ठेवायची बरं का, खूप घट्ट आपल्या पोळ्यांच्या इतकी नाही घ्यायची. आणि ते आता आपण झाकून ठेवून देऊयात. आता आपण एक अशी गोष्ट करणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचा जो स्वयंपाकाचा वेळ आहे तो खूप वाचेल. त्यासाठी आपण काय करणार आहोत की भरपूर फोडणी करून ठेवणार आहोत. म्हणजे काय होतं ना की ज्या वेळेला आपण भाज्या करतो त्यावेळेला दरवेळेला आपण समजा एकच कढई वापरणार असू तर ती काढा, ती कढई धुवा आणि मग फोडणी, तेल गरम व्हायची वाट बघा, कढई गरम व्हायची वाट बघा, फोडणी फुटायची वाट बघा. याच्यामध्येच 2 ते 3 मिनिट जातात, ते आपले वाचतात. म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास आपले ह्याच्यामुळे वाचतं, एवढी मी तुम्हाला अगदी गॅरंटी देते. तुम्ही पण उद्या ज्या वेळेला स्वयंपाक कराल त्यावेळेला हे करून बघा. आता ही फोडणी फुटलेली आहे तर आपण हा आता गॅसवरून उचलून बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण पुढच्या आता भाज्यांच्या तयारीला लागूयात. फोडणी झाल्यामुळे आपलं काम खूप सोपं होतं आहे. पहिल्यांदा आपण फ्लॉवरची भाजी करूयात. त्यासाठी मी कढई बाजूला ठेवली आहे आणि मागच्या साईडला मी टोमॅटो उकळायला ठेवणार आहे. कढई गरम होईस्तोवर आपण ते काम घेऊयात.
स्टीलचा कुकर घेतला आहे, 1-2-3 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि टोमॅटो त्याच्यात ठेवायचे आहेत. कढई तापलेली आहे, मगाशी केलेली जी फोडणी आहे ती अजून गरम आहे. ती मी 1-2 चमचे आता ह्याच्यात घालते. आता आपल्याला ती फुटत बसायची वेळ बघायची आपल्याला काही गरजच नाही, हो की नाही. आता त्याच्यात फ्लॉवर घालते. त्याच्यातच मी आता थोडे मटार घालते. एका रंगाची भाजी जरा ना बोर होते, दिसायला पण ती छान दिसत नाही. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये काहीतरी वेगळा रंग, कारण आता आपण इतक्या भाज्या करणार आहोत, तर तो वेगळा रंग कसा येईल हे बघायचं आहे. यात थोडंसं पाणी घातलं आहे शिजण्यासाठी आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात, म्हणजे ते शिजेल. एकीकडे आपला कुकर पण होत आलेला आहे. मगाशी जी उकळून ठेवलेली आपण आळूची भाजी होती ना, ती करायला घेऊयात. त्याच्यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ घालते, 1 ते 1.5 चमचा. आता आपण हे सारखं करून घेऊयात सगळं. माझी आळूच्या भाजीची वेगळी रेसिपी पण आहे बरं का. त्यात थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते. नंतर आपण जी चिंचगुळाची चटणी करून ठेवली होती ती घालते, 3 ते 4 चमचे. आता हे परत आपण छान हलवून घेऊयात. फ्लॉवर आपला थोडासा शिजतो आहे अजून, मागच्या गॅसवर ठेवूयात आणि आळूची भाजी आपण उकळायला ठेवूयात. आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस घालते, 1 चमचाभर 2 चमचे आपण खोबऱ्याचा कीस घालून उकळायला ठेवूयात. आता आपण त्याची फोडणी करून घेऊयात. ती आपली एका गॅसवर उकळते आहे. मगाचीच फोडणी मी 2 चमचे याच्यात घातली आहे. सोपं काम आहे की नाही. त्याच्यातच भरपूर हिंग, हळद आणि तिखट, साधारण अर्धा चमचा हिंग, अर्धा पाऊण चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा तिखट, हे सगळं घातलेलं आहे. आणि त्याच्यात आपण ही गरम भाजी जी आहे ती ओतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच्यात जे आपण दाणे आणि खोबऱ्याचे तुकडे घातले होते की नाही भिजत, आणि हरभऱ्याची डाळ ती टाकते, म्हणजे ते चांगले शिजतील. आता त्याच्यात आपण 1 चमचाभर धनेपूड घालूयात, अर्धा चमचा जिरेपूड घालूयात आणि हलवून घेऊयात, उकळायला ठेवूयात. आता त्याच्यामध्ये मी पडवळाचे तुकडे केलेले आहेत ते घालूयात. आमच्याकडे पडवळ लागतंच आपल्याला नैवेद्याला. आता मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तो कट केलेला होता की नाही तो घेतलेला आहे. त्याच्यात आता आपण पाणी घालूयात. याच्यामध्ये मी ताजं नारळ घातलेले, खोवलेलं नारळ 1 चमचा घातलेला आहे. नंतर 2 चमचे किंवा 1 छोटी पळी मी चिंचगूळ घातलेला आहे. आता ना मी भरपूर मिरच्या बारीक करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यातल्या थोड्या मिरच्या आपण याच्यात घालूयात. मी थोडंसं साखर आणि मीठ घालणार आहोत आणि ही परत शिजायला ठेवणार आहोत. आता त्यात स्वादासाठी आपण थोडीशी कडीलिंबाची पानं घालू आणि मग ती आपण आता शिजायला ठेवूयात. याची आता आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यात आपण एक तयार फोडणी घातली, 1 पळीभर, अर्धा चमचा हळद, अर्धा पाऊण चमचा तिखट, अर्धा पाऊण चमचा आपला घरचा जो काळा मसाला असतो की नाही, दालचिनी, नंतर मिरे आहेत आणि 2-3 वेलदोडे आहेत. हे सगळं गॅस बंद करून मी घातलं आहे बरं का. आता त्याच्यात आपण थोडेसे कडीलिंबाची पानं घालूयात. मागे मी जो कट उकळायला ठेवलेला आहे तो आपण त्याच्यात ओतूयात. मीठ वगैरे घातलेलंच आहे. मीनवाईल आपण दह्याची आपल्याला कढी करायची आहे, तर 1 वाटीभर दही घेतलेलं आहे. त्याच्यात डाळीचं पीठ घालून ते मी मिक्सरमधनं किंवा हँड ब्लेंडरने काढून बाजूला ठेवते. कट मी मागच्या गॅसवर उकळायला ठेवला आहे. तोपर्यंत आपण भेंड्याची भाजी करून टाकूयात. कढई तापायला ठेवली, त्याच्यात थोडीशी फोडणी घातली आणि भेंड्या घातली. ते भेंडी पटकन शिजते, त्याला वेळ लागत नाही. त्याच्यात मीठ घातलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट, तिखट, मीठ, हळद आणि काळा मसाला घालून ही आपली भेंडीची भाजी तयार आहे. ती बाजूला ठेवू. आपली कटाची आमटी पण झाली आहे, ती पण बाजूला ठेवू. आता आपण करूयात कढी. तीच मगाचं पातेलं गरम केलं, त्याच्यामध्ये थोडीशी आपण फोडणी घातली, जिरे घातले, मिरच्या घातल्या,
आता याच्यात आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत, कढीलिंब घातला. आता मी गॅस एकदम लहान केला आहे. हिंग घातला आणि कढी मी मगाशी जे दही आणि डाळीचं पीठ आणि पाणी एकत्र करून ठेवलं होतं ते घातलं. आता याला थोडीशी उकळी यायची आपण वाट बघूयात. त्याच्यामध्ये मी मुळा घालते बरं का, मुळ्याचे काही तुकडे करून, जसं आपण अळूच्या भाजीत पडवळ घातले तुकडे करून, तसे आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मुळ्याचे तुकडे घालणार आहोत. चवीप्रमाणे साखर मीठ घातलं की आपली ही कढी तयार झाली. आता आपण पुढची भाजी करायची. एक कालवण आणि एक भाजी असं अल्टरनेट एकेका गॅसवर करत राहिलं की ते पटकन होतं. परत मी कढई गरम केली, त्याच्यात 1 चमचाभर तयार फोडणी घातली, कढीलिंब घातलं आणि त्याच्यात आपण चिरलेल्या भाज्या घालणार आहोत. पण त्याच्या आधी थोडीशी हळद घालूयात, हिंग आणि कोबी. आता ही कोबी व्यवस्थित शिजत आलेली आहे. त्याच्यात आता आपण तिखट मीठ घालूयात, अर्धा चमचा तिखट. आता ही भाजी आपण लाल करणार आहोत. फ्लॉवरची भाजी आपण हिरवी केली की नाही, त्यात मटार आणि मिरची वगैरे घातली. ही भाजी आपल्याला दिसायला थोडीशी लाल पाहिजे आहे, म्हणून मी त्याच्यात आता तिखट घातलं. मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर मीठ घालणार की ही आपली भाजी तयार झाली. कोबीची भाजी तर झाली. आता आपण उसळ करणार आहोत. स्टीलचा कुकर घेतलेला आहे. मी शक्यतो सगळ्या भाज्या ज्या आपल्याला कधी काही शिजवायचं असेल तर त्यासाठी स्टीलचा कुकरच वापरते. फोडणी घातली, त्याच्यात हळद, तिखट, हिरवी मिरची आणि आपण जे मोड आलेले मटकी होती ती घातली, कढीलिंबाची पानं, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, अजून थोडंसं तिखट घालते, काळा मसाला थोडा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून ती शिजायला ठेवूया. आता करूयात आपण बटाट्याची भाजी. कढई गरम केली आहे, त्याच्यात तयार फोडणी घातली, गरम केली. त्यात अर्धा चमचा हळद घातली, मिरच्या घातल्या 1-2 बारीक केलेल्या आणि उकडलेले बटाटे, 4 बटाटे आपण उकडून बारीक चिरले होते. आता त्यात वाटलेले आलं आणि मिरची, कढीलिंब असं सगळं घालूयात. चवीप्रमाणे साखर, मीठ घालून चांगलं परतून ही भाजी आपण काढून ठेवूयात. आता आपण कुकर लावून घेऊयात. साधारण 15 लोकांच्यासाठी 1 वाटीभर मी तुरीची डाळ घेतली आहे. त्यात थोडीशी हिंग घातलेला आहे आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. दुसरीकडे आपण आता टोमॅटोचं सार करायला घेऊयात. परत तीच प्रोसेस, भांडं ठेवलं, फोडणी घातली, हिंग, हळद, तिखट घातले, कढीलिंबाची पानं घातली आणि त्याच्यावरच आता मी गॅस लहान केला आहे, त्याच्यावरच मी चाळणी ठेवली आणि त्यात मी तो पण टमाटे जे होते त्याला ब्लेंडरमधनं काढलं आणि ते आता आपण सगळे व्यवस्थित गाळून घेऊयात, म्हणजे त्याचा चोथा आपल्याला राहिला नाही पाहिजे. त्याच्यात 2 वाट्या पाणी घालून तो सगळा चोथा आपण काढून टाकला. आता त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड, जरा वेगळा स्वाद येण्यासाठी दालचिनीची पूड घातली, एक अगदी पाव चमचा घातली आणि आता आपण हे उकळायला ठेवूयात. चवीप्रमाणे साखर, मीठ. याच्यात पण मी ओलं नारळ घालते. उसळीमध्ये, टोमॅटोच्या सारामध्ये, काही ह्याच्यात आपल्याला ओलं नारळ छान लागतं. आता मी उरलेल्या ज्या भाज्या आहेत सगळ्या, ज्या मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या होत्या, त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून ठेवल्या आहेत आणि त्या 16 भाज्यांचा आपण एक मिक्स भाजी करणार आहोत. त्यासाठी कढई गरम केली, आपण फोडणी घातली त्याच्यात आणि ह्या भाज्या घातल्या आहेत आणि याला सगळ्याला खूप मिक्स भाजी आमच्याकडे खूप आवडते, त्यामुळे त्याची जरा क्वांटिटी मी जास्त करते आहे. थोडासा टोमॅटो घातलेला आहे आणि आता आपण ही भाजी छान शिजवून घेऊयात. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घातलं, थोडंसं पाणी घालून मी ते शिजायला ठेवलेली आहे आणि आता त्याच्यात तिखट घालूयात आपण आणि हा जो किचन किंग मसाला असतो की नाही तो मी त्याच्यात घालते. कधी मी त्याच्यात पावभाजीचा मसाला घालते. एरवी पण आपण आता ह्या इतक्या 5-6 प्रकारच्या भाज्या केल्यात, प्रत्येक भाजीची चव वेगळी आली पाहिजे बरं का. आपण मीठ तर घातलेली आहे, थोडीशी साखर घालायची आणि त्याच्यामध्ये तिखट घालायचं थोडं.
आपल्याला पाहिजे तितकं. त्याच्यावर झाकण घातलं तर ही भाजी पटकन शिजून जाईल. आता आपण तिखट पंचामृत करणार आहोत. त्यासाठी मी दाण्याचा कूट घेतला आहे, खोबऱ्याचा कूट घेतला आहे, तिळकूट घेतला आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि भाजलेले दाणे घेतलेत. पहिल्यांदा आपण एक पातेलं घेऊयात. त्यात तयार फोडणी घातली, हळद घातली, भरपूर मिरची घातली, आणि आपल्याला हे छान मस्त तिखट झणझणीत असं पंचामृत करायचं आहे. थोडंसं हलवून घेऊयात. गॅस लहान केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दाण्याचा कूट घालूयात. 1 चमचाभर दाण्याचा कूट, 1 चमचाभर तिळकूट आणि 1 चमचाभर खोबरं. 1 चमचा तिखट घातला म्हणजे त्याला खूप छान रंग येतो त्या पंचामृताला. नंतर थोडासा आपला घरचा काळा मसाला घातला. आता त्यात थोडासा गरम मसाला घालूयात. मिरच्यांचे तुकडे घातले 1 5-6. नंतर त्याच्यात चिंचगूळ घातली, 1 2 ते 3 चमचे चिंचगूळ. त्याच्यात आता थोडंसं पाणी घालून हे आपण छान उकळणार आहोत. त्याला चवीप्रमाणे मी त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालणार आहे. सगळ्यात शेवटी मीठ घातलं की आपलं पंचामृत तयार झालं. आता छान त्याला उकळी आली की ते उचलून बाजूला, हे आपल्याला गारच वाढायचं आहे. चला, पंचामृत तर झालं. आता वाटली डाळ. ही आपण सकाळी थोड्या वेळापूर्वी वाटली डाळ भिजत घातली होती ती, आणि ह्याच्यामध्ये मी मिरची, आलं आणि कढीलिंब असं सगळं मी घालून ही बारीक केलेली आहे. आणि जिरे पण घेतले होते बरं का मी. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं बारीक आधी करून घेतलं आणि आता ते आपण त्याच्यातच ही डाळ वाटून घेणार आहोत. डाळ वाटून तयार आहे. आता त्याची फोडणी. कढई गरम केली, 2 चमचे तयार फोडणी घातली. आता त्याच्यात ही जी आपण डाळ वाटून घातलेली होती ना, ती घालणार आहोत. त्याच्या आधी अर्धा चमचा हळद आणि हिंग असं घालून आता आपण ती डाळ मगाशी जी वाटली आहे आता आपण ती त्याच्यात घालूयात. याच्यात आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. तर ती खूप कोरडी होते आणि मग ती खाताना तोठरा बसतो. त्याच्यामुळे ते आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत. म्हणजे ही तयार डाळ साधारण 2.5 वाट्या आपली तयार डाळ होईल. मीठ घातलं, मिरची घातली मी अजून त्याच्यामध्ये, आणि आता ही आपण शिजायला ठेवूयात. आता कोशिंबिरीसाठी 3 बाऊल घेतलेत. एकात दाण्याचा कूट, एकात खवलेलं नारळ, एकात थोडंसं नारळ, थोडंसं कूट, आणि जी तयार फोडणी आहे ती सगळीकडे चमचा घालूयात. आता मिरची घालूयात. एकात मिरची, दुसऱ्यात मिरची आणि तिसऱ्यात मात्र आपण तिखट घालणार आहोत. तिन्ही ह्याच्यात थोडा हिंग घालूयात. नंतर मीठ, साखर घालून घेऊयात. काकडीची कोशिंबीर जरा जास्त करणार आहोत. साखर घालते तिन्ही याच्यामध्ये थोडी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आहे ना, पटकन होतं. असं जर आपण सगळी तयारी करून ठेवलेली असेल तर पटकन होऊन जातं. लिंबू घालूयात तिन्ही याच्यात थोडंसं. आता त्याच्यामध्ये नारळ आणि दाण्याचा कूट घातला होता, त्याच्यामध्ये मी गाजर घालते आहे. हे गाजर मी थोडंसं वाफवून घेतलेलं आहे मायक्रोवेव्हमध्ये. चांगले हलवून घेऊयात. आता दुसऱ्या बाऊलमध्ये बारीक केलेली काकडी घेतलेली आहे. ही काकडी मी किसलेली आहे. हे पण चांगली हलवून मिक्स करून घेऊयात. नंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात. तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्या तिन्ही कोशिंबिरी तयार आहेत. 1 केळं मी बारीक चिरून त्याच्यात दही, साखर, मीठ घालून ही केळाची कोशिंबीर केली आहे. आता आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे. थोडीशी ओलसर दिसते आहे, पण ती गार झाल्यावरती व्यवस्थित होईल आणि वाढताना आपण थोडीशी ती मोकळी करून घेणार आहोत. ही काढून ठेवते मी बाऊलमध्ये. आता आपण एका छोट्या स्टीलच्या पातेल्यामध्ये तूप घालूयात. थोडंसं तूप घालून याच्यात मी एकदम बारीक केलेल्या शेवया घातलेल्या आहेत. म्हणजे त्या गवल्यांसारखं दिसतं, कारण हल्ली गवले करणं काही शक्य होत नाही. ते थोडंसं गुलाबीसर परतून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. थोडंसं पाणी घालून उकळून घेऊयात. मग त्याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे. आता हे थोडंसं शिजलेलं आहे. तर यात आपण 1.5 वाटी दूध घालूयात.
वेलदोड्याची पूड घातली मी अर्धा चमचा आणि साखर घालूयात आणि छान उकळी आली की हे शिजेल आणि ते बाजूला काढून ठेवूयात. आपली खीर तयार आहे. आता मी 3 वाट्या बेसन घेतलं, त्याच्यात भरपूर मिरची घातली. आता आपण भज्यांची तयारी करतो आहे. त्याच्यात मी अख्खे दणे घातले बरं का, थोडेसे चुरडून घेतले आणि ते घातले. ते खूप छान लागतात भज्यांना. तिखट घातलं, हळद. आता यात तीळ घातले थोडेसे, 1 चमचाभर. भरपूर कोथिंबीर, भरपूर मिरची, तिखट, ओवा हे सगळं घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालत याचं आपण मस्त बॅटर तयार करायचं आहे ना. मीठ घालून आणि खूप फेटून हा छान आपलं बॅटर तयार आहे. आता आपण पुरणाच्या पोळ्यांकडे वळूयात. हे मस्त पुरण झालेलं आहे आणि मगाची आपण ती कणिक भिजवलेली होती की नाही ती बघू आहे ना, त्याला केवढी तार आली, एकदम छान फुगलेली आहे ती कणिक छान आणि त्याला मस्त तार आलेली आहे. अशी आपली छान कणिक तिंबून झालेली आहे. मी तवा तापत ठेवला आहे. मी नॉनस्टिक तव्यावर करते बरं का, म्हणजे माझं काम सोपं होतं. पिठी घेतली आहे तांदूळाची आपण. नंतर हे आपण बटर पेपरचे त्रिकोणी तुकडे कापून घेतलेले आहेत. प्रत्येक पोळीच्यामध्ये मी एक एक तुकडा घालणार आहे आणि आता आपण एक एक पोळी करायला घेऊयात. आता हाताला थोडंसं तेल लावते आणि थोडंसं आपण भिजवलेली कणिक आहे ती लिंबा एवढी किंवा त्याच्यापेक्षा अगदी छोटी घ्यायची, कमी, आणि त्याच्यानं मोठी आपण पोळी लाटणार आहोत. मोठी पोळी लाटली ना की आपल्याला त्यात भरपूर पुरण घालता येतं, म्हणून लाटताना थोडीशी मोठी पोळी लाटायची आणि त्याच्यात आता आपण पुरण घालून घेऊयात. हे पहा, पुरण आहे ना, हाताने अगदी व्यवस्थित घातलं तरी हरकत नाही, चमच्याने. पण जेवढी बाहेरची कणिक घेतली आहे आवरणासाठी तेवढ्यापेक्षा दुप्पट आपण पुरण त्याच्यात घालून त्याचा चांगला उंडा करायचा आहे आणि तांदूळाच्या पिठामध्ये बुडवून ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी लाटून झाली आहे. हातानेच आपण ही तव्यावर टाकू शकतो. दुसरी पोळी मी लाटायला घेते आहे. तवा बऱ्यापैकी तापलेला आहे, त्याच्यामुळे त्याला थोडेसे फोड आले की आपण ही पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊयात. आता एका बाजूने झालेली आहे, दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित करून ही पोळी बाजूला ठेवूयात. बटर पेपरवर ठेवायची आणि मग त्याच्यावर दुसरा बटर पेपर ठेवून आपण दुसरी पोळी करून घेऊयात. आत्ताच्या ज्या मी 2 पोळ्या दाखवणार आहेत त्या मी फक्त नैवेद्यापुरते दाखवणार आहेत आणि मग नंतर सावकाश सगळेजण आले त्यावेळेला मी गरम भजी आणि पोळ्या करणार आहे. आता नैवेद्यासाठी हे पहा, ही अशा पद्धतीने जर पोळी आपण वर उचलली तर ती खूप सोपी पडते आणि मग ती आपण वरती तव्यावर घालू शकतो. दोन्ही पोळ्या आपण बाजूला ठेवूयात आणि आपण घोसाळ्याची किंवा गिलक्याची आपण भजी करूयात. 3 घोसाळी मी चिरलेली आहेत, त्याला तिखट मीठ लावून आपण ते बाजूला ठेवूयात. आपण मगाशी घोसाळ्याचं पीठ भिजवलेलंच होतं आणि आधी आपण जे आळूचे वड्यांचे उंडे केलेले आहेत ते पण गार झालेले आहेत, ते पण आपण कापून घेऊयात आणि ते पण आता आपण तळून घेऊयात. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-2-4 आपण आळूच्या वड्या घालून छान मस्त खरपूस लालसर रंगावर आपण तळून घेणार आहोत. हे छान खरपूस छान झालेले आहेत. आता आपण ते भज्याचं बॅटर घेऊ आणि त्याच्यामध्ये घोसाळी बुडवून, असं तयार आहे बॅटर, त्याच्यामध्ये घोसाळी बुडवून आपण ती भजी पण करून घेऊयात. एका वेळेला 4-5 भजी आपली होतील. ती आपण त्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे 1 पळीभर, सोडा वगैरे काही घातलेला नाही आहे आणि ही भजी आपण छान तळून घेऊयात. दोन्हीकडनं छान भजी झालेली आहेत, ती पण काढून घेऊयात. आता ओल्या नारळाची चटणी करूयात. 1-2 चमचे मी नारळ, 2-3 मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब घालते मी, नंतर थोडंसं लिंबू आणि मीठ असं घालून आपण चटणी करून घेऊयात. नंतर वरण आपण सारखं केलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद आणि थोडासा हिंग, थोडीशी जिरेपूड घातलेली आहे, ते पण सारखं करून आपण वेळेवर सगळ्या ज्या आता आपण कालवणं केलेली आहेत त्या गरम करते आहे. भाज्या मात्र मी गरम करणार नाहीत, फक्त केली तर बटाट्याची भाजी मी गरम करीन. आणि आता आपण सगळं वाढायला घेऊयात. डावीकडे लिंबू, चटणी, मेथकूट केलेलं आहे,
नंतर आपण पंचामृत, काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर, गाजर, वाटली डाळ, केळाची कोशिंबीर अशी घातलेली आहे. नंतर आपण 4-5 ज्या भाज्या केलेल्या आहेत त्या उजवीकडे घातलेल्या आहेत. आणि एक छोट्या छोट्या वाट्या घेऊन त्याच्यामध्ये सगळी कालवणं आपण वाढून घेणार आहोत. तळण आपण जे केलेलं आहे, अळूची वडी, भजी ती ठेवणार आहोत. नंतर थोडंसं श्रीखंड, चिरोटे, रव्याचा लाडू, खीर आणि पुरणाची पोळी असे 5 पक्वान्न आहेत. 5 भाज्या आहेत, 5 कालवण आहेत, 5 कोशिंबिरी आहेत, 3 चटण्या आहेत आणि भाताच्या 2 मुदी वाढलेल्या आहेत. एका ह्याच्यावर वरण, साधं वरण आणि तूप, एका ह्याच्यावर दही आणि तुळशीची पानं असं ठेवून आपण गोविंद विडा घेऊन महालक्ष्मीला अशी 3 पानं, एक महालक्ष्मीला, एक गणपतीला आणि एक देवाला अशी 3 पानं वाढून आपण त्याचा नैवेद्य दाखवणार आहोत. आणि 5वी म्हणजे पुरणाची पोळी, ती पण वाढलेली आहे. त्याच्यावर आता आपण तूप वाढूयात. भातावर ऑलरेडी तूप वाढलेलं आहे. पुरणाच्या पोळीवर वाढूयात. 2 तुळशीची पानं आपण त्याच्यावर ठेवूयात आणि ह्याचा नैवेद्य दाखवूयात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका, तुमच्या कॉमेंटची मी वाट बघते आहे. अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव.